चल दीदो, आज आपण आहे ना रक्षाबंधन निमित्त काहीतरी गोड मिठाई करूयात. त्याच्यासाठी आहे ना साखर घेतली, थोडीशी घेतली साखर, जशी पाहिजे तशीच आपण घेणार आहेत. आणि 1 वाटी बदाम घेतले, 1 वाटी काजू घेतले आणि 1 वाटी खजूर घेतले आणि 1 मोठी वाटी पावडर घेतली. तर बघूया आता ह्याच्यातच आपण करून घेऊया मस्त अशी मिठाई. ही 4 विलायची आहेत ना, ह्या साखरेत टाकून साखरेची पावडर करून घेऊयात आपण. ती ह्याच्यात बारीक करून घेऊया त्या साखरेत आपण. हे ना त्या वाटीत काढून घेऊयात आपण. हे तुझं नको करू तू. हे खजूर पण बारीक करून घेऊयात आपण. बारीक करून घ्यायचं हे मस्त. दोन्ही एकत्र करून ठेवायचं. मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलंय. ते बाकीचं ठेवून टाकू आपण. हे दूध पावडर घेतली आपण. त्याच्यात आहे ना थोडीशी साखर टाकणार आहोत आपण. थोडी साखर आपण ठेवून देऊयात. जर जास्त गोड पाहिजेच असेल तरी टाकू शकतोय, पण नको आहे जास्त गोड आपल्याला म्हणून ठेवून टाकते मी. आणि ही दूध आहे, ह्या दुधात मळून घेऊयात आपण. हे थोडंसं आहे ना थोडंसं तूप लावून दोन बाजू करून घेतल्या त्याच्या. थोडंसं आहे ना तूप टाकून घ्या त्याच्यात आपण. ना हे त्याच्यात ना हे खजूर बारीक केले पण मी उकळात केले बारीक, कारण हे वाटायला लागलं ना की मिक्सरचं भांडं खराब झालं, त्याच्यासाठी मग मी उकळात बारीक करून घेतलं. बारीक व्हायला म्हणून मी थोडंसं बदाम टाकलं होतं ह्याच्यात, कारण की उकळात बारीक होईल म्हणून. एक जुगाड केले मी बघ नाही का ह्याच्याबरोबर. हे थोडंसं टाकून घ्यायचं त्याच्यात.
बाजूला काढून घेऊ बाजूला. हे गार होऊ देऊ आपण आहे ना. हे 2 हुंडे केले होते की नाही, त्याच्यातला एक हुंडा आहे ना ह्याच्यात मळून घेतलाय. मला दाखवायचं विसरले मी, पण ह्याच्यात मळून घेतलाय मी ते एक हुंडा. हे असं करून घेतलं, ह्याच्यात मळून घ्यायचं. हे 2 हुंडे होते, असे 2 गोळे करून घ्यायचे, एकात मळायचं. हे ना चिटकते, त्याच्यासाठी तूप लावून घ्यायचं खाली.